नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 19 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन सुरू करण्याआधी PYQ 360 डिग्रीची बॅच जी आहे याची फी सध्या ₹150 आहे. प्रत्येक 100 ऍडमिशन मागे फी वाढणार आहे आणि 500 पर्यंत जाणार आहे. सो तुम्हाला जर का या बॅच मध्ये इनरोल करायचं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन वरून ही बॅच जॉईन करू शकता. बाकी तलाठी भरतीसाठी सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. यामध्ये लाईव्ह लेक्चर सुरू आहेत. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यावरून ती बॅच जॉईन करायची आहे. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा आणि टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायला विसरू नका. सो गुड मॉर्निंग सर्वांना. सुरुवात करूया आपण सेशनला. पहिला प्रश्न आहे आजचा. सलग दुसऱ्या वर्षी ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026 चं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. तर मॅग्नसने काय केलेले, नॉर्वेचा आहे, तर त्याने काय केलं तर सलग दुसऱ्यांदा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जे आहे चेसचं 2026चं विजेतेपद सुद्धा त्याने पटकावलं. फायनल मॅच मध्ये बेलारूसचा ग्रँडमास्टर डेनिस लाझाविसचा त्याने 2-0 ने पराभव केला. तर यामध्ये त्याला $2,50,000 मिळाले. त्याचबरोबर फ्रान्समध्ये पॅरिस येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. या क्रीडा पुरस्कारांचा जर विचार केला तर काही इतर महत्वाचे पुरस्कार इथे तुम्हाला दिलेले आहेत. सो फ्रेंच ओपन वगैरे ऑलरेडी आपण पाहिलेले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, तायपे ओपन, फिजू, राईट, बुद्धिबळ. सो हे थोडंसं रिव्हिजन फॉर्मॅट मध्ये इथे दिलंय, याला थोडंसं बघून घ्याल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने निवृत्ती वेतनधारकांना 5 लाख रुपयापर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा देण्यासाठी संध्या किरण कॅशलेस हेल्थ केअर योजना सुरू केलेली आहे? तर कर्नाटक राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. 70 वर्षाखालचे जे काही सेवानिवृत्त म्हणजे रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत तर त्यांना कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पात्र अवलंबितांसाठी संध्या किरण कॅशलेस आरोग्य सेवा योजना याला मंजुरी दिली आहे. तर या अंतर्गत जे निर्दिष्ट रुग्णालय आहेत त्यामध्ये दुय्यम, तृतीय म्हणजे सेकंडरी, टर्शरी आणि इमर्जन्सी उपचारांसाठी पर कुटुंब, पर फॅमिली ₹5 लाखापर्यंत वार्षिक कॅशलेस असणारे तर वैद्यकीय कवच प्रदान केलं जातं. मग कर्नाटक विषयी बाकी तुम्हाला माहिती असेल गोष्टी की मुख्यमंत्री DK शिवकुमार आहेत काँग्रेसचे, राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत, बेंगलुरू राजधानी आहे कर्नाटकची, आणि लोकसभेमध्ये 28 जागा आहेत, राज्यसभेमध्ये 12, तर विधानसभेत 224. बघा तुम्हाला थोडंसं लाईक कोणत्या राज्यांमध्ये विधानसभा, विधान परिषद हे दोन्ही गृह जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी तू MBA कर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो त्याच्यावरून थोडासा फायदा होईल. पुढे जाऊया. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सचे पहिले शीख लढाऊ वैमानिक कोण बनले आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे अर्शदीप सिंह डांग. हे काय बनलेले? ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय वंशाचे फ्लाइट लेफ्टनंट आहेत ते अर्शदीप सिंग डांग हे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स मध्ये वैज्ञानिक पद मिळवणारे पहिले शीख पायलट ठरले. सो बघा 14 ऑगस्ट 2026 ला नॉर्थ वेल्स मध्ये RAF व्हॅली जी आहे, RAF व्हॅली, त्या ठिकाणी आयोजित जे काही फास्ट जेट पायलट पदवीदान समारंभ होता त्यामध्ये त्यांनी ही कामगिरी साधलेली आहे. सो अर्शदीप सिंग डांग यांचा जन्म चंदीगड येथे झाला असून त्यांचं कुटुंब जे ते पंजाब मधलं लुधियाना आणि अमृतसर मधले. त्याचबरोबर जर इथे ब्रिटनची इन्फॉर्मेशन जे की नेहमी आपण बघतोच. कोणत्या राज्यातून 140 वर्ष जुन्या परछा धरणाला जागतिक वारसा सिंचन संरचना याचा दर्जा 20चा दर्जा देण्यात आलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश. ऑगस्ट 2026 मध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये झाशी जिल्हा जो आहे तर तिथे 140 वर्ष जुना जो परछा वेअर आहे म्हणजेच परछा धरण जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय आणि जलनिस्सारण आयोग जो आहे त्याने जागतिक वारसा सिंचन संरचनाचा दर्जा दिलाय. हे ऐतिहासिक धरण कुठे? तर बेटवा नदीवर बांधलेलं हे धरण आपल्याला बघायला मिळतं. तसंच याच्या बांधकामाची सुरुवात 1881 मध्ये झाली आणि 1886 मध्ये ते कंप्लीट झालं होतं. हे जे धरण आहे ते बेटवा प्रणालीचा एक मुख्य सोर्स आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधल्या दुष्काळग्रस्त बुंदेलखंड प्रदेशामधील
5 जिल्ह्यांना सिंचन पुरवण्याचं काम करतं. तर जागतिक वारसा सिंचन संरचना एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, तर जो हिस्टॉरिकल आणि प्राचीन सिंचन प्रणाली ज्या आहेत त्यांना जागतिक मान्यता देण्याचं काम करतं. हा दर्जा नवी दिल्ली मधल्या आंतरराष्ट्रीय सिंचन आणि जलनिस्सारण आयोग च्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, 2026 मध्ये भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभाग 5 दिवसीय ब्रिक्स आयसीटी ट्रॅक मीटिंगचे आयोजन कुठे करत आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्रात पुण्यामध्ये याचं आयोजन करत आहे. सो बघा, दूरसंचार विभाग भारताची जी 2026 ब्रिक्सची भारताची अध्यक्षता आहे, तर त्याखाली 17 ते 21 ऑगस्ट 2026 च्या पिरियड मध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये 5 दिवसीय ब्रिक्स आयसीटी ट्रॅक बैठकीचं आयोजन करत आहे. सो यामध्ये 3 मेजर कार्यक्रम असतील, ज्यामध्ये 7वी ब्रिक्स आयसीटी वर्किंग ग्रुप मीटिंग जी आहे ती 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान, डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्सपो 20 ऑगस्ट आणि 12वी ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर्स मीटिंग 21 ऑगस्ट या 3 मीटिंगचा समावेश आहे. थीम काय? तर इनोव्हेट, कॉर्पोरेट अँड ट्रान्सफॉर्म आयसीटी फॉर अ रेझिलियंट फ्युचर. कोणत्या राज्यातील जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील 7 माहूत आणि वन कर्मचाऱ्यांना हत्ती संवर्धनासाठी राष्ट्रीय गजगौरव पुरस्कार 2026 प्रदानित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, जलदापारा राष्ट्रीय उद्यान जे आहे, ठीक आहे, तर जर आपण पाहिलं तर ते आहे कुठलं? पश्चिम बंगालचं. पण ते कुठे? तर याची जी घोषणा होती ती 13 ऑगस्ट 2026 ला विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये जे जागतिक हत्ती दिन जे झालं होतं त्याच्या 16 दरम्यान ही घोषणा करण्यात आली होती की राष्ट्रीय गजगौरव पुरस्कार 2026 जो आहे तो याला देण्यात येईल जलदापारा राष्ट्रीय उद्यानाला. सो जो हा पुरस्कार आहे तो पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे हत्तीचं संवर्धन, बचाव कार्य आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. सो पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यान जो आहे त्यातल्या 7 माहुतांना विनाशकारी पुरादरम्यान अडकलेले जे बंदी हत्ती आहेत आणि वन्यजीवांची सुटका करण्याच्या त्यांच्या धाडसी कृत्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. सो विकास खेरिया, राजीव ओराव, अजिबुल हक, अजित गबूर, मुमताज अलम, अमासूर खेरिया आणि दिलीप मुंडा तर हे त्यामध्ये व्यक्ती होते. सो पश्चिम बंगाल हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 14 ऑगस्ट 2026 ला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला इंडिया पोस्टने देशातील कोणत्या राज्यात तिरंग्याची पहिली ड्रोन डिलिव्हरी केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर 2. सो स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला इंडियन पोस्टने हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदाच ड्रोन जे आहेत त्या ड्रोनद्वारे तिरंग्याची डिलिव्हरी केली. सो इंडिया पोस्टच्या ड्रोनने मंडी मुख्य टपाल कार्यालयातून उड्डाण करून दुर्गम डोंगराळ भागामध्ये असलेल्या रेहदार शाखा टपाल कार्यालयामध्ये राष्ट्रध्वजाचं तिरंगाचं पार्सल पोहोचवलं. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या थेट ड्रोन डिलिव्हरीचं व्हर्च्युअल पद्धतीने ऑब्झर्वेशन करून उद्घाटन केलं. ठीक आहे. सो सुखविंदर सिंग सुखू हे काय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. पुढे जाऊया. 54 देशांमधून प्रवास करणारी पहिली सूर्यपथ तिरंगा जागतिक रिले 15 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथे समाप्त झाली. तर ही सुरू कुठून झाली होती? मित्रांनो, फिजी येथून ही सुरू झाली होती. सो बघा, सूर्यपथ तिरंगा जे आहे तर जागतिक रिले आहे ती एक, जी फिजी मधील भारतीय उच्चायुक्तालय जे आहे सुवा येथे तर तिथून सुरू करण्यात आली होती आणि उगवत्या सूर्याच्या मार्गाने 54 देशांमधून जात अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथे ते संपलं. सो याचं उद्दिष्ट होतं या रिलेचं की भारताची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक शक्ती, सॉफ्ट पॉवर जागतिक स्तरावर प्रदर्शित करणं. मग फिजी ओशनियाचा पार्ट आहे. सो ओशनिया जर तुम्हाला माहिती असेल, जो ऑस्ट्रेलियाच्या इथला जो पार्ट आहे, सगळे छोटे छोटे बेट, तर त्यामध्ये ओशनिया येतं, राईट. सो सुवा, चलन जर आपण पाहिलं, भांडवल बेसिकली जे काही भांडवल झाले इथे कॅपिटल, ठीक आहे, सुवा आहे आणि चलन जे आहे ते फिजी डॉलर आहे. ओके, राजधानी सुवा. अवजड उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनच्या संख्येच्या बाबतीत भारतात कुठलं राज्य अव्वल स्थानावर आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, महाराष्ट्र राज्य जे आहे ते आता यामध्ये अव्वल स्थानावर आलेलं आहे.
बघा टोटल 6,985 स्टेशनचं यादीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आले ईव्ही चार्जिंग पॉइंट्स मध्ये. सो ही जी आकडेवारी आहे ती ऑगस्ट 2026 पर्यंतची आकडेवारी आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह संपूर्ण भारतामध्ये एकूण 67,657 ईव्ही चार्जर स्टेशन स्थापित करण्यात आले, ज्यामध्ये 1139 बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा समावेश आहे. महाराष्ट्र फर्स्ट आहे, देन कर्नाटक मध्ये 6,805, उत्तर प्रदेश मध्ये 4,493 चार्जिंग स्टेशन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने तीव्र दुष्काळ आणि डॅन्यूब नदीची घटती पाणी पातळी यामुळे आपली दुसरी चेरनावोडा अणुभट्टी जी आहे ती बंद केलेली आहे? तर रोमानिया, ऑप्शन नंबर 2. सो ऑगस्ट 2026 मध्ये रोमानियाने काय केलं, खूप सारा दुष्काळ पडल्यामुळे जी डॅन्यूबी रिव्हर आहे तिची पातळी पण घटली आणि खूप कमी पातळीवर ते पाणी गेलं, म्हणून चेरनावोडा अणुऊर्जा प्रकल्पातली दुसरी आणि शेवटची जी काही कार्यरत अणुभट्टी होती ती सुद्धा आता बंद केले, कारण पाणी लागतं यासाठी खूप. सो जुलै महिन्याच्या अखेरीला पहिलं युनिट बंद करण्यात आलं आणि 13 ऑगस्टला दुसरं युनिट सुद्धा नियंत्रित पद्धतीने बंद केलं. सो आता संपूर्ण प्लांट टेम्पररी ऑफलाईन झालेला आहे. रोमानियाची बुकारेस्ट राजधानी आहे, रोमानियन ल्यू करन्सी. पुढे जाऊया, फिबा महिला बास्केटबॉल लीग आणि लीग आशिया WBL आशिया 2026 ची तिसरी आवृत्ती भारतात प्रथमच कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे बेंगलुरू. सो भारतामध्ये बेंगलुरूमध्ये फिबा महिला बास्केटबॉल लीग आशियाची तिसऱ्या पर्वाचं आयोजन करणार आहेत. 20 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान श्री कांतीरावा इंडोर स्टेडियम मध्ये आयोजित केली जाईल. याची पहिली आवृत्ती 2024 मध्ये चीनमध्ये चेंगडू या ठिकाणी, तर दुसरी आवृत्ती चीनमध्ये डोंगुआन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, डोंगुआन. पुढे जाऊया, फिबा बद्दल दिलंय तुम्हाला, इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन जे आहे, तर याची स्थापना 18 जून 1932 ला झाली होती. स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा येथे मुख्यालय आहे आणि शेख सौद अल थानी हे अध्यक्ष आहेत. L&T लार्सन अँड ट्युब्रोने कोणत्या अमेरिकी कंपनीसाठी चेन्नईमध्ये भारतातला सर्वात मोठा एनव्हिडिया B300 AI कारखाना उभारण्याचे कंत्राट जिंकले आहे? तर टुगेदर AI, ऑप्शन नंबर 2. सो बघा ऑगस्ट 2026 मध्ये L&T लार्सन अँड ट्युब्रोने अमेरिकन AI क्लाउड कंपनी टुगेदर AI साठी चेन्नईमध्ये भारतातला सर्वात मोठा एनव्हिडिया B300 AI फॅक्टरी उभारण्याचं कंत्राट जिंकलं. सो या सौद्याचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर जवळपास 10,000 ते 15,000 कोटी पर्यंत आहे. ही AI फॅक्टरी 10,000 एनव्हिडिया B300 GPS ने सुसज्ज असेल. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर AI मॉडेल्सला प्रशिक्षित करणं, चालवणं आणि त्यांचं अनुमान काढणं, संगणकीय कार्य हाताळण्यास मदत होईल. पुढे जाऊया, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली भारतीय स्पर्धा आयोग ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक कुठे आयोजित करेल? तर राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी. सो भारतीय स्पर्धा आयोगाने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली ऑगस्ट 2026 मध्ये राजस्थानमध्ये उदयपूर शहरामध्ये ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. सो मी जयपूर राजस्थान म्हटलं, उदयपूर, सॉरी, 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे, थोडंसं करेक्ट करून घ्याल. सो यामध्ये भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत रवनीत कौर, तर यांच्या विशेष भाषणाने या सभेची सुरुवात झाली. तर याचा उद्देश ब्रिक्स देशांमध्ये निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देणं आणि डिजिटल बाजारपेठा व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धा कायद्याच्या आव्हानांवर सहकार्य अधिक दृढ करणं हा होता. भारतीय लष्कराचे पहिले व्हीलचेअरवर असलेले मेजर जनरल सुनील कुमार राजधान निवृत्त यांचे निधन झाले. त्यांना कीर्तीचक्र कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आले? तर बघा याचं करेक्ट आन्सर काय? 1996, ऑप्शन नंबर 3. सो मेजर जनरल सुनील कुमार राजधान हे भारतीय लष्कराचे पहिले व्हीलचेअरवर असलेले जनरल होते. त्यांचं ऑगस्ट 2026 मध्ये वयाच्या 71व्या वर्षी निधन झालं. त्यांना 1996 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च शांतकालीन जो शौर्य पुरस्कार आहे कीर्तीचक्र आणि विशिष्ट सेवा पदक जे आहे VSM प्रदान करण्यात आलं होतं. कोणत्या राज्य सरकारने लिथियम आणि गॅलियम सारख्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या अन्वेषणासाठी CSIR राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था म्हणजेच NGRI हैदराबाद सोबत करार केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश सरकारने हा करार केलेला आहे. हे अन्वेषण प्रामुख्याने आंध्र प्रदेशमधील कडप्पा खोऱ्यामध्ये वेंपल्ले आणि थुमलपल्ले परिसरामध्ये केलं जाईल. सो या अंतर्गत रुपये 140 कोटीचा खर्च आहे अंदाजित. 100% निधी राष्ट्रीय खनिज अन्वेषण ट्रस्ट द्वारे पुरवला जाईल.
सो अशा प्रकारे आजचे जे क्वेश्चन आन्सर्स होते ते आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, PYQ 360 डिग्रीची बॅच आता 150 रुपयात आहे, ती तुम्ही ऍप्लिकेशन वरून घेऊ शकता. तसंच तलाठी भरतीची किंवा घटक पूर्व परीक्षेसाठी सिलेक्शन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, तिथूनच बॅचेस जॉईन करू शकता. आय होप सेशन आवडलं असेल. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनच्या संख्येच्या बाबतीत भारतात कोणतं राज्य अव्वल स्थानकावर आहे आणि किती चार्जिंग स्टेशन्स तिथे आहेत? सो उत्तर नक्की सांगा. आय होप हे सेशन आवडलं असेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.